विभीषणानं आणि त्याच्या बहिणीनं रावण मारला. यमधर्मानं सांगितलं बाबा 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तू मरत नव्हता, पण एक बहीण आणि भाऊ विरोधात गेली. ही गोष्ट इकडे बघा. त्रेताद्वापार युगात कौरवाला सगळ्यात जर हानिकारक कोण ठरला असेल तर त्यांचा सख्खा मामा. 2 नंबरला कोण घातक ठरला असेल तर त्यांचा आत्या मामा. आत्या मामा हो. 3 नंबरला घातक कोण ठरला असेल तर दुःशासन. 4 नंबरला घातक कोण ठरला असेल तर बघा जयद्रथ, दुःशासन, शकुनी. अजून बघा 24 लोक नालायक होते महाभारतात. या काळात महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं. पावला पावलाला रावण आहे. त्याच्यामुळे महाभारत लक्षात ठेवा. क्षणाक्षणाला रावणांची संख्या आहे. बघत राहा रावण. महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. असो पाय धरले पांडवांनी. पांडव भजन करीत होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती किंवा आठविती. भजन करणारी पांडव पायथ्याला बसले. पायापशी बसलेल्या पांडवासाठी देवानं 56 कोटी लेकरं मरू दिले. त्याला 56 कोटी यादव होते. त्याच्या प्रत्येक पत्नीला 3-3 मुली झाल्या. 16,108 गुणिले 3 बरोबर किती? 16,108 मुली होत्या ना. 16,108 गुणिले 3 48,324 मुली. 1,61,080 मुलं. सगळ्यांचे मिळून काळे भाऊ 56 कोटी यादव. वज्र नावाचा मुलगा शिल्लक सोडला तर सगळे मैरेक नावाची दारू पिऊन मेले. कशा करता? बाप पांडवाच्या घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि का पांडवाच्या घरी? ते नम्र होते हो. ते पायापशी बसत होते. घरातल्या संसारावर तुळशीपत्र ठुलं. बोराटीव संसार टाकला आणि पांडवाचा संसार मजेत केला. विचारलं नामदेवरायाने काय गरज होती देवा? एवढे लेकर मेले मैरेक नावाची दारू पिऊन. रक्ताचा सडा पडला प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी. काय गरज होती? अरे पायापशी बसलेले पांडव सुखात राहावा याच्याकरता मी संसाराचा रास करून टाकला. मग पायापशी बसलेल्या पांडवासाठी संसार मातीत घालतोस. इतका तुला पायापशी बसणार आवडतो, मग मी तरी दुसरीकडे कशाला बसू? चरण सेवा संपवायचं ना. हा तुम्ही गावातले नाहीत ना गरजे महाराज? हाणतील तुम्हाला तसं म्हणलं. आपण कशाला इथल्या गावातल्या लोकांनी सांगायचे कितीला सोडायचं? 8:30ला सुरू झालं, 10:30ला सोडू, अजून 9 मिनिटं. कारण हे माझ्या अगोदर उभे आहेत.
कोणी म्हातारे असतात, कोणाला शुगर असते, थंडीच्या दिवसात लघुशंकेचा त्रास असतो. आपण कशाला आगाव करायचं? बैल किती महागायचे असं आपला बांधाला की आऊत आकडाव. पुढच्याची जरी वापस रान असलं त्याच्या रानात कशाला आपण पाळी घालायची? आपण आपलं सारखायचं. वास द्यावा पंढरीचा एवढा पुरावा संपस्तोर 2-4 मिनिटं जर मागं पुढे गेले तर माफ करा. तसं मला वरण शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. वरण करपून जात असं शिजल्यावरही जाळ वाया जावयाची मूळ मूळ. जास्त वरण शिजल्यावर पैसे लय मोठे होते, पण एका व्यक्तीनं गॅस सुरू ठेवला. आमच्या इथं लय पैसे आहेत, गेलं वरण करपून. काय तशीच भाकर कुत्र्यावानी तोडून. काही काही गोष्टी नियमात असल्या पाहिजे. तेव्हा वाटीभर वरणात अन्न 2 चमचे तूप खावा. वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकलं की वरण न दिला तूप वाढ्याला बेच होतंय ना. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा असली पाहिजे कुठल्या गोष्टीची. लोक बसतील म्हणून जास्त वेळ नाही बोलायचं आपण सुद्धा. तुकारामजी धरपडे, श्रीकृष्ण धरपडे, भीमराव धरपडे, दगडू धरपडे आणि लिंबाजी हांडे, तुमच्यामुळे मला मोरेश्वराचं दर्शन झालं. कीर्तन रोज आहे, रोज आहे. हे ते भायगावांचे पोरं आलेत करे. तुमच्या बाजूला एका गावात मुसलमान यजमान होता माझ्या कीर्तनाला. ते मला हार घालायला आला अण्णा. त्यानं बुक्का लावला, मी त्याला लावलं. हमको नाही जमता बोले. अरे म्हणलं हे सातारबाई आहे. मी लगेच त्याच्या गळ्याला लावला. म्हणलं इथं तर जमतोय ना. मुसलमान पण कीर्तन फाडे, काय ताण नाही. पण तुमचं याच्याकरता वर्णन करतोय. मला चोंबाळायचा नाद नाही. चोंबाळायचं कशासाठी असतं माहिती आहे का? 2-4 हजार घ्यायची मला नाही गरज. जितके रास होतेच आगाव कशाला. पण याच्याकरता चोंबाळतोय मला, तुमच्यामुळे मोरेश्वराचं दर्शन झालं. नाही तर लय लोकांचे कीर्तन आहे. ज्यांना आयुष्यभर टँकरनं दारू पिली त्याच्या 13व्याला मग कीर्तन. ते फुकून दिल्यावर मातीला गेलेल्या लोकांची नशा आलती. इतकी दिवशी प्यालेला होता. त्याचे पण कीर्तन करावंच लागते. नाही करावं तर बुका कोण लाईन. तर तुमच्यामुळं मोरेश्वराचं दर्शन झालं म्हणून तुम्ही 5 लोक यजमान आहेत ना, तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. तुमचं चांगलं करण्याची माझ्यात पात्रता नाही. तिथं बसलेला करीन तुमचं चांगलं. तो जगाचं चांगलं करणार आहे. तो तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिजे, तुमचं कल्याण करीन. चला, वास द्यावा पंढरीचा. अन्न वास्तव्य पंढरपुरात मागितलं. एक मुद्दा सांगतो. पुराणात एक प्रसंग आला. एका बाईला 2 मुलं झाली. एका व्यक्तीला पत्न्या 13 होत्या. दिती, आदिती, धनु, काष्टा, विला, तांबरा. दिती आदिती देवाची राक्षसांची आई. एकीला देव झाले, एकीला राक्षस झाले. कदूरला सर्प झाले, विंतेला पक्षी झाले. विंता नावाच्या कश्यपाच्या पत्नीला पक्षी झाले. एके दिवशी विनता प्रसन्नपणाने आपल्या कश्यप नावाच्या पतीकडे गेली. पंढरपुरातली ताकद किती मोठी, एवढाच मुद्दा सांगतो. तसे खूप आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वरले, शस्त्र महिने असे खूप सांगता. आईशी चंद्रभागा, आईशी भीमातीर, आई साविटेवर देव कोठे, सगळं वाराणसी गया पाहिली, द्वारका परिणय तुका पंढरीच्या, सगळं काही सांगता येईल. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दंडी मिठी व्हावे, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. हे फार मोठं, फार एवढी मोठी पंढर. त्रिशूळावरी, काशीपुरी, चक्रावरी पंढरी, झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सजोळा, बरोय बरोय पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. सगळं काही जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. कितीतरी पुरावे सांगता येतील. पण एक पुराणातला पुरावा मांडतो अण्णा तुमच्या पुढे. तुम्ही ऐकलं असेल नसेल असं म्हणायचं नाही. मी फार विद्वान आहे. मी जे बोलतोय का 2 तास, ही बाळाची ताकद नाही. सज्जन श्रोत्यांनी दिलेल्या आशीर्वादावर मी बोलतोय. माझी ताकद नाही. अभ्यास करतोय मी, अभ्यास करतोय. अभ्यासानं मोठं होत नसते माणूस. त्यासाठी आचरणाची सुद्धा धार लागते. कधी एखाद्या वेळेस तर बोलतो. आता ते स्वभाव आहे बोलण्याचा. जे चुका करीत नाही ते बोलतच असते. जे काम करीत नाही का ते बोलणे खाऊ, जेऊस तर बोलणे खाते. म्हणजे रात्रंदिवस रानात काम करते का ते. माईचे पण बोलणे खात नाही. माय म्हणली काय रे बाब्या, काल कशाला लग्नाला गेलता. हे बा, हे येठण आणि हे बैल आणि ही चंद्री मसड आणि ह्या 2 शेपुड्या गलुल्या. मी चाललो नाशिकला गटू उचलायला. माय म्हणली बाब्या असं नको करू. म्हणला नगाच, तो रात्रंदिवस बोंबलत फिरायला, तू त्याला काहीच म्हणीनस. मी एकाच दिवशी मित्राच्या लग्नाला गेलो तो मग वरबाडे काढेच. काम करणार बोलून घेत नाही. मला भीती बी वाटत नाही. या तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव नका आणू.
काय ताणे, आपलं धकिणारा वरच आहे. आणि खरं बोलत असताना माणसानं कधी भिलं नाही पाहिजे. 2 लोकांवर विश्वास आहे. भारताचा जवान ते इमानदारी राखतेत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. आणि वारकरी संप्रदाय लोकांचा विश्वास आहे. इथं चोंभाळ्या गप्पा हाणायचं नाही. काय त्यांचं फारच काम चांगलंय. अरे बाप इरीत ढाकाला त्यानं, आणि त्याला चोंभाळायला तू हे पोरं तुला जिथे इथं इरीत टाकतील ना. इथं बसून नाही चोंभाळायचं कोण. काही देईल म्हणून हा लाविती अनुसंधान, लाविती अनुसंधान, वा वा, काही देईल म्हणून. क्या बात आहे. हीच काय साठीत ना. असे लय तोंड चोपडे गुळ तोंडात आणि बघला सुरी. विठाला विठाला विठाला. कश्यपाने 2 अंडे दिले. अंड कळतेत ना, अंडे अंडे. ढवळे लिंब, कोरोनात काय काय लोकांना माळी काढ्या आणि ढवळे लिंब खाल्ले. आणि आपण माळकरीवाले थोडीच मेलोत अन्न. आपल्या तो कोरोना असा जवळून गेला ना, खेटून गेला. हो, गालाला हात लावून गेला, हातात हात देऊन गेला, आलिंगन देऊन गेला. असं थोडंच असतं काय. पण काही काही ना काढल्या माळी, नव्हत्या काढायला पाहिजे. पण चला, आता विज्ञानवादी माणसं असतील बिचारे, आपण तरी कसं त्याचा विचार करायचा. आणि ते आपलं ऐकतेन कसं. माणसानं आपोआपली चूल सारवा. हो, आपलं चट सरपण उडालं, वरून पतर फुटलं, चुलीत पानाळ गळायला. आणि शेजारनील म्हणला तुमची चूल कस काय इजली. तू हो पायन सोंबलाय, तो कशाला लोकांचं इचकायला. काय गरज आहे तुला त्याच्यावर फोकट कळण शेंडी वळवून. 2 अंडे दिले. नेम सांगितला अण्णा, या तिथीला हे अंड फोडा, त्या तिथीला ते अंड. तारीख नाही आपल्याकडे, तिथी मितीला किंमत आहे. जयंती तारखेवर येत नाही. तुकोबरायचा जन्मोत्सव तारखेवर येत नाही. मोरेश्वराचा जन्मोत्सव तारखेवर येत नाही. तिथी आणि मितीवर. आपल्याकडे श्राद्ध तिथी मितीवर आहे. मी 1-2 माणसाच्या घरी श्राद्धाला गेलो, आमच्याकडे 9च तारीख असती. आणि म्हणलं मागच्या महिन्यात मिळेल ना तर. नाही म्हणे आम्ही तारखीवच करतो. पाकिस्तानी आहेस का तू तारखीव करायला. हा, बापाची जहागिरी तुझ्या मनावर असते. शास्त्र शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्य हे तृण मानावे. 2 अंडे दिले. ठरलेल्या तिथीला 1 अंड फोडलं, त्याच्यात गरुड जन्माला आले. पंढरपूर किती अधिकारी पंढरपूर, त्याच्यात गरुड जन्माला आले. आणि कमी दिवसाच्या काळात अंड फोडल्याच्या नंतर त्याच्यात 1 जन्माला आला. त्याचं नाव अरुण. अरुण हे अनन्यसाधारण महत्व आहे. गरुड सुद्धा अनन्यसाधारण महत्व. ती बाई किती विद्वान होती बघा. किती विद्वान म्हणण्यापेक्षा ती किती नशीबवान. तिला 2 झालेले पुत्र. एकाच्या पाठीवर पंढरपुरातला मालक बसला, त्याचं नाव गरुड. आणि 1 मुलगा जगाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकीत होता. काय लेकरं असतील. इकडं तर इकडं असं सांगितलं, 1 माँ के 2 बच्चे दुजा दुजा नाम, 1 माँ के 2 बच्चे दुजा दुजा नाम, 1 बसाये ग्राम 1 बसाये झोपडी. 1 गाव सांभाळित आणि 1 झोपडं बांधायला दुसऱ्याच्या उसातल्या शेवऱ्या चोरीत. 1 माँ के 2 बच्चे दुजा दुजा नाम. नाव वेगवेगळे. एका जाईच्या पोटातून जन्माला आले. हे गाव सांभाळतंय आणि एकाला झोपड्याला वाशे भेटणत. वाशे जिनच्या पेंटीवाल्याला कळायची नाही. जुन्या माणसांना वाशे कळत असते. 2 लेकर अधिकारी. पण 1 चुकून शब्द पडला एका लेकराच्या मुखरविंदातून. त्याचं नाव अरुण. आई आई, तू बाबानं सांगितलेल्या नियमाच्या अलीकड अंड फोडल्यामुळं मला पंख अर्धेच झाले आणि पाय अर्धेच. अरुणाला अर्धेच पंख होते आणि अर्धेच पाय होते. भागवतात पहा, लक्षात येईल तुमच्या. हो, रामायणात सुद्धा एका चरित्र आलं. आनंद रामायणात गरुडाचं चरित्र आलं. शतकोटी रामायणात जिथं जिथं तोंड पुरण तिथं जात जा. आई, वडिलांचा अपमान केलास, तुला दुसऱ्याचे भांडे घासावे लागतील. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती. महाराजांच्या किती पाया पडत असेल, महाराजाला काजू बदाम टाकून किती बाऱ्या दूध देत असेल, त्याच्यापेक्षा नवऱ्याची सेवा किती करते ती पवित्र. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हो,
आमच्या घरचे म्हणले मला कीर्तनाला नेत नाही. येत जाऊ नको, मय धोत्र चांगले दूध जाय. मी कान्या कोपऱ्यात जातो, तुला अर्ध पुण्य आपण मते भेटते. काल दुपारा वडगाव दैफळ, रात्री सातारा, आज दुपारी घुले चिंचोली. इथून 4:15ला घरी गेलो, आंघोळ करून इकडं आलो. एक मोटर निष्ठली इहिरीत. ड्रायव्हरला म्हणलं तू आराम कर, अलीकडे आल्यावर सांगितलं मोटर निष्ठली काढायला जाय. गिरगाव करे ना मी. मग ते आता इहिरीत गेलं असेल, ते नंतर म्हणलं असेल आहे का नाही अण्णा, इकडं आलो असतं तर बरं झालं असतं. त्याला म्हणलं जवळ जायचं, गाडी मीच चली, तू आपली मोटर काढ, नाही तर गो वाळू तू बापा. हो, त्याला तिकडं पाठीला. याच्याकरता सांगलं आमच्या घरच्यांना, म्हणलं तुला आपण मग त्या घरी बसल्या बसल्या सगळं येते, तुला याची गरज नाही. आमच्या मित्राची मंडळी नवऱ्याला सरकी लावायला ठेवलं, ती जत्रात गेली. आणि तिथून माया फोनहून फोन लावला, खाल्ल्या कड्या पट्टीतली सरकी निघली का? हारणं लय बेजार करतेत, येड्यावानी नका करी जाऊ, जरा पहाटे उठल्यावर तिकडे मारा. बापरे. मी म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आहेस का तू द्वारका? हा, ते जर जत्राला आला ना तुला सगळं अर्ध. ऐक जा माझं, ऐक जा. गरज आहे काळाची. माणसं वेचणी आहेत, बायका वेचणी नाहीत. पण माणसांपेक्षा दवाखान्यात तुम्ही जास्त जातात. याचं कारण सांगू का तुम्हाला? माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराने जी उपास सांगितली नाही ती तुम्ही धरतात, म्हणून तुम्ही जास्त आजारी पडतात. देव सुद्धा संतांच्या बाजूचेच. देव पण तीच मानायची. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते किते, अण्णा देवी ती मानायची. आपण सुद्धा कुठे गेलतो तरी जालन्याकडे त्या दिवशी वाघरूळला आई जगदंबेचं मंदिर आहे. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकरांनी तिथली हिंसा बंद केली, तिथले बोकडे कापायचं बंद केले. त्याच्या बाजूचं गाव कुठले? नांदापूर. नांदापूरली देवीच्या पुढचे बकरे बंद केले. त्या साधूला वारकरी म्हणायचं, वारकरी म्हणायचं. आणि आता त्या देव्या पवित्र झाल्या, अशा देवाला मानायचं. जी देवी बोकड्या मागती ते तुम्हाला काय देणार आहे? आणि काय म्हणून? एक बाई म्हणली महाराज आमच्या भाचीला पोरग हो म्हणून बोकड्या कापायचा नवस केलता. भाशीचा आजा काऊन नाही कापला? खोटं आहे का अण्णा? बोकड्या कापल्यावर एक पोरग झालं, भाशीचा आजा कापायला पाहिजे होता. कलेक्टर पोरग जन्माला आला असतं. गरीब शेपुडीचं पोरग कापलं. वाघ काप ना, चिता काप. व्याघ्रांचे अरे वा. या बाई याच्यामुळे सुभाषबाई इथून पुढच्या कीर्तन करायला अभ्यास करावा. नाही तर अशी लोक उत्तर द्याले ना तर धोत्र सुटतेन काका, धोत्र सुटतेन धोत्र. हो, काय म्हणून समजाव त्या माणसाला हे श्लोक पाठ असेल. हे सुभाषित आहे बरं, पण सुभाषित आहे, सुभाषित आहे, ते सुभाषित आहे, संस्कृत नाही. मेमरी कार्ड ताईट आहे माझं. विठाला विठाला. हे पहिल्या वर्गातले. कॉलेज मधलं सांगू का? नेष्ट भयो तति व्याघ्रम भयतो यति जाया तति यतो भया कुंजर मगतति सकल तिजायाम बलिपिंडा भय जायन्ते अजसुत भय तति सकल सुधा बलिपिंडा नति जायन्ते. हे 10वीतल्या वर्गातले. पण तुम्ही ते पुरावा दिल्यामुळे मला हे सुचलं. हो, नंतर 10 पोते खत घातला असेल, पण सरकीच्या खाली घातल्यावर झाड लवकर वाढत. तुमचा आधीचा खत म्हणजे सरकी लावायच्या आधीचा खत होता. तुम्हाला नाव ठेवणार नाही. अशी माणसं पाहिजे विद्वान, म्हणजे आमचे नीट रस्त्याने चलत येत. विठाला विठाला विठाला. काय अशी शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. देव मानायची असेल तर कोणती? तू विटेवरी सकये बाई व करे कृपा वो करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई वो करी कृपा सच्चित आनंद अंबाबाई वो करी कृपा. हे बघा ना, हे बघा. एका तर माणसाच्या अंगात नाही आले हे म्हणल्यावर, मला दुसरं म्हणल्यावर अंगात येते. पण मी ते बंद केलं आता. जेव्हा कळत नव्हतं तेव्हा म्हणत होतो. 27 कौन 16-17 वर्षापूर्वी. नंतर लक्षात नको गरजे बुवा, तुम्ही लय चांगलं नाचताना. नको याच्यावर नाचा ना, तिकडं नाचणाऱ्याचं चट उतू गेलंय. इथंच नाच जा. इथं नाचणाऱ्याचा आनंद वेगळा आहे. पंढरपुरातला मालक विमान पाटील गरजे मावली तुम्हाला. सोहळ्यात पण नाचते म्हातारं.
धन 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 आनंद आहे. वा छान. वा मग आईला शाप दिला, तुला दुसऱ्याच्या घरचे भांडे घासावं लागतील. बर, आईला शाप द्यायला नव्हता पाहिजे. मायबापासारखं दैवत कोणतंच नाही. इथं बसलेल्या तरुणांना एकच सांगेल, कुठल्याही महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालतंय. दुसरं एक वाक्य सांगू का? मला विचारणारे जगातले लोक येतात. कॉलर धरून एखादा विचारीन, तू कशाच्या आधारावर बोलतो? आदा दैवम चरणार्षिती जायते ललाटम परपटले नैवायाम पदाश्रितम वात्सल्याति जायते पितृत्वम भयपदा. विश्वात ज्याला मोठं समजलंय अशा देवाच्या पायावर अण्णा नाही डोकं टेकलं तरी चालेल, पण आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा. त्या व्यक्तीच्या देहूतले मालक पाया पडतात. नमो तया माता आणि नमो त्या वचन सत्यवदे. जो खरं बोलतो सुभाष बुवा त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्या पाया पडतात. एक जण माझी पिशवी वागायला 4-2 दिवस गाडीत आलं. नाही मी तुमच्या पटक्याची पिशवी घेतो. शिकलो होतो 12वी, मी 7वी. 12वी शिकणार मग पिशवी वागायला. मी एके दिवशी विचारलं, तुझे आई वडील? ते म्हणला मी बोलत नाही होते यायला. मी मायबापाला बोलत नाही. म्हणलं चंडाळा गाडीतून उतर. मी एकदा वाचलोय, ट्रॅक्टर खाली गेलती आणि तू यासारख्या हरामखोराला जर गाडीत घेतलं तर ढालेगावच्या पुलात जाईल. तू खाली उतर. आई वडिलांची ज्याला सेवा घडत नाही त्याच्यासारखा नालायक कोण नाही. तुम्हाला एक सांगू का? जोया कीर्तनकाराचे आई वडील जिवंत आहेत. रागाला तर येऊ द्या, कोणाला काय हरकत नाही. मोबाईल चालू आहे, मी भीत नाही कोणाला. भ्याचं कशासाठी? काय गरज आहे त्याच्यावर भ्याण्याचं? गरजच नाही. पैसे किती असल्यावर समाधान वाचे? किती असल्यावर, किती पैसे आल्यावर समाधान मानायचं आपल्याला? त्याच्यामुळे काय आहेत ते भरपूर आहेत. काय ताने नाही घेतलं, नाही घेतलं. ज्या कीर्तनकाराचे आई वडील जिवंत असल्यावर तो आई वडिलाला जर सांभाळीत नसेल, तशा कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या घराला कुपाटी लागणार. वाक्य गिरगावकराचं नाही. वक्तव्यान श्रुत भया वात्सल्या पितृतो जायते यद दोषारोपती भयो हिनत्वम पुत्र हिनश्य जायते. निर्वंश होत असतो, निर्वंश होत असतो. शास्त्रातला पुरावा आहे, शास्त्रातला. हे गांजा फुक्याने दिलं नाही. आई वडिलासारखं दैवत मोठं कोणतं नाही. 72च्या दुष्काळात आपल्या सासू सासऱ्याने मिलू खाल्ल्या, आंबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले. अण्णा तुम्ही तो काळ पाहिला असेल. त्या काळात अत्यंत लोकांनी गरिबी सहन केली, पण लेकरासाठी जमिनी कमवून ठेवल्या. त्या लेकराचे लग्न झाल्यावर त्या बाईनं, त्या पोरानं, त्या सुनानं, त्या लेकरानं मायबापाला सांभाळावा. मायबापाच्या कमिलेल्या जमिनीवर जर गावरान तुपात बुडून चपात्या खात असताल आणि त्या मायबापाला विचारित नसताल तर झोपीत भितड अंगावर पडेल. काही नाही. वरचा डोळे झाकले नाही त्यानं. वरचा डोळे झाकून फक्त याचायलाय कोण कोण हरामखोर उचलायचा आहे ते तपासायलाय, तपासायलाय. आई वडिलांची सेवा करणाऱ्याचा हरिक त्याला वाटतो. अहो ते 28 युग झालं उभय. आपल्याला 2-3च युग माहिती आहेत. त्रेता, द्वापार, कली, त्याच्या मागतं ताम्रदम युगम भयामी मृत्यू सांख्य प्रणात मुच्छते भय व्याप्तान युगांधरा यत जायते पर्वन मांगलेस्तते युगांधरा यत युगंधरा भय परवास्तितो ती जायते युगंधरा. असे नाना प्रकारच्या युगापासून उभा आहे. आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिक ताकद मोठी. सासू सासऱ्याला जी सून जीव लावती का? जी सून सासू सासऱ्याला जीव लावती का? तिची चप्पल पाहिली तरी समजायचं पतिव्रतेचं दर्शन झालं. सासू सासऱ्याच्या संपत्ती स्वाहा करती आणि सासू सासऱ्यांना मात्र जीव लाईत नाही. अशी भेटल्याच्या नंतर समजायचं गो हत्या समम पापा. आई वडिलांची सेवा करणारा मुलगा दिसला की समजायचं आपल्याला मोक्ष हातात आलाय. आणि आई वडिलाच्या विरोधातला मुलगा दिसला की समजायचं मोक्षान गत्व जायते पदाश्रिता. मोक्षाच्या खुर्चीवर गेलो पण खुर्चीचा पाय मोडान खाली बोंबलत आलो. शास्त्र आहे त्याच्यासाठी. म्हणून सगळ्यात मोठं वागणं चांगलं आहे. आपल्या संप्रदायात वागण्याला किंमत आहे, गाण्याला किंमत नाही. पक्वात किती सुंदर वाजित आहे तू, मान्य आहे. कीर्तन किती बाळ्या चांगलं करतो, मान्य आहे. तुम्हाला गाता किती येते सुभाषराव, मान्य आहे. त्याच्यापेक्षा नियम किती पाळता हे मुख्य मान्य आहे. हा महत्वाचा विषय. काय करीशी कुशळ गायन वा अंतरी मलिन कुबुद्धिते. क्या बात. ऐकायला भेटते तुम्ही कीर्तनात असल्या अशी प्रमाणे. म्हणून तर मजा वाटते कीर्तनात. असं नाही रोज गावरान तूप कसं भेटन, कसं भेटन? कारण लोकायला बी गावरान तूप आवडणं. काही माणसंच असे झालेत की त्याला भंगार आवडायले, भंगार आवडायले काही काहीला. असो आईला शाप दिला, कदरूच्या घरचे भांडे घासायला गेली. अण्णा पाप लागलं. या पापातून मुक्त होण्यासाठी सगळी तीर्थ पाहिले, पाप नाही संपलं.
एका साधूनं सांगितलं, वेगात सांगतो एक्सप्रेस गाडी आता, त्या साधूनं गारुणाला सांगितलं, या पापातून मुक्त होण्यासाठी तुला पंढरपूरला जावं लागतं. मागचा इतिहास सांगत नाही, बघा तुम्ही पुराणात, मोठाले मोबाईल आहे तुमच्याकडं. मग त्या साधूला म्हणला, मी पक्षी कसा जाऊ? नाही, मानवाच्या रूपात जावं लागेल. भगवान सूर्यनारायण अधिकारी होते, पाय धरले, जीवनभर तुमचा रथ हाकलाय, आदला कवडी दमडी घेतली नाही, चाराने घेतली नाही, तुमचा रथ फुकट हाकलाय, एक माझ्यावर कृपा करा, मला माणूस करा. तथास्तु. अरुणाला माणूस केलं. तो माणूस म्हणजे कुर्मदास. भानगड अशी झाली अण्णा, सांगताना म्हणायला पाहिजे होतं, मला पंख अर्धेन पाय अर्धेत, मला पूर्ण माणूस करा. मला माणूस करा म्हणल्यावर सूर्यानं माणूस केलं, पण अर्धेच पाय आणि अर्धेच हात, अर्धेच पाय आणि अर्धेच हात, असा पुतळा तयार केला. मग जायचं कसं पंढरपूरला? लोटांगण घेत घेत निघाले. लोटांगण घेत निघत असताना स्वर्गातले देव विचार करत होते, काय तो सामान्य नव्हता ना. वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. सूर्योदय झाला, आतापर्यंत कोणीच म्हणत नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरे चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. कारकर गुरुजी तुमचे सुपुत्र होते काल गायन करायला, गरड गुरुजी ते होते साताऱ्याला. वा, उठा अरुणोदय प्रकाश झाला, अरुणाची दखल घेतली. संप्रदाय लय गोडे लय दखल घेते, छान. आणि त्या अरुणाने सर्व देवता विचार करू लागले, याच्या अंगावर सावली धरू. सूर्यनारायण सांगितलं, सावली कशी असणारी लोक ना ती. मग स्वामी रामांनी लक्षात घेतलं, विना पात्रेषु भिक्षा स्थित हा को भवा, को भवा हा कोण असेल? त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाश क्षीण वाटत होता. अण्णा इतका तेजस्वी भिकारी होता. स्वामी रामांनी प्रणाम केला. महात्माजी तेव्हा लहान समजायचंच नाही कोणाला. जी माणसं दुसऱ्याला लहान समजित आहेत का, त्याचं कव्हा बी घोंगड फाटत. अण्णा तुमच्या प्रचार काळात तुम्ही असताल, बाळासाहेब आहेत पुढे, असो तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना तुमचे कार्यकर्ते मोठ्याल्या गाडीत फिरते, तुम्ही त्याच्यामुळे निवडून येत नाहीत. तुम्हाला बारकाली मतदान टाकते तेव्हा तुम्ही निवडून येतात. कार्यकर्त्याचं काय नसते, सुटकेस मोठी आली की तुम्हाला सोडलं दुसरा लागला. हे घर रक्षण दा घर दीक्षा, त्याचा काय विषय नसतो. त्याचा बारकाल्या लोकांना कधीच साधं म्हणायचं नाही. तेव्हा मोठाली लाकडं चुलांनात किती बी टाका, इष्टू होतच नाही. मोठाली लाकडं पेटण्यासाठी बारकाल्या काड्या टाकावच लागतात, तेव्हा मोठाली लाकडं जाळ धरत असतात. म्हणून परमार्थ जरी असला नाना, तर एखाद्याला दोन जरी अभंग पाठ असतील तर त्याचा अपमान करण्याचा, गाथा पाठ करणाऱ्याला अधिकार नाही. वैजनाथ मामा इतकी ताकद आहे, कारण तो त्याच्या जागेवर प्रबळ आहे. प्रणाम केला भिकाऱ्याला. महात्माजी बोधी हिंदी भाषित होते, हिंदी भाषित बोधी. महात्माजी म्हणे, या शहरात एक साध्वी राहते, पत्ता मिळेल मला? स्वामी रामांनी विचारलं. झाला प्रेत रूप, लक्ष याला ठाव स्मशानीचा, मशानातच जावं लागणार. त्याच्यावर सांगतो. त्या भिकाऱ्यानं सांगितलं, पत्ता सांगतो, जिथे सूर्य क्षीण झालाय तिथं साध्वी बसलेली आहे. आणि आग्र्यात 27 दिवस पाऊस नव्हता. दिवस पावसाळ्याचे होते. 27 दिवस थेंब नाही. आपल्याकडे पण तसंच आवर्षण पड होतं मधल्या पावसात. आता तर आहेच म्हणा, पण आता संपत आला पावसाळा. पण पावसाळ्यात पाऊस नव्हता. कडक ऊन पडू लागलं, रस्त्याने पाय पडू लागले. 27 दिवस पावसाचा थेंब नाही. कडक ऊन त्या आग्र्यामध्ये, पण एकाच जागेवर सूर्य ढगाच्या आळंगी गेलेला आहे. आणि तिथं सावली, तिथं ती साध्वी बसलेली होती. पण तिच्या पुढे कबर होती. छोटस थडग होतं, ते बांधलेल्यातलं नाही, ते मोठं बांधलेलं आहे तिथं आग्र्याला, त्याच्यातलं नाही सांगायचं. बाजूचं होतं. तिथे आवळीचं झाड होतं. आवळीचं बाजूला तुळशीचं वृंदावन होतं. एक जाईचा वेल होता. लिंबा पिंपळाची झाडं होती. आणि तिथे छोटीशी नाना कबर होती. आणि त्या कबरेकडे तोंड करून
एक स्त्री बसलेली होती. तिच्या मांडीखाली लोखंडाचा चिमटा होता आणि तिच्या डोक्यावर सूर्यानं सावली धरली होती. तिचं तोंड पुढे. स्वामी रामांनी विचार केला, नैनितालच्या अरण्यामध्ये मा भगवतीनं मला या बाईकडे जाण्यासाठी सांगितलंय आणि इथं कबराची उपासक आहे. मी तर सनातन धर्माचा आहे, मी वारकरी संप्रदायाचा आहे, मी नामधारक आहे आणि हिला प्रणाम कसं करू. मोठी माणसं लहान्यांचा अवमान करत नाहीत, पण तपासल्याशिवाय मानित नाहीत. हे मोठ्या लोकांचा अधिकार असतो. एक आमचा मित्र कीर्तनात रामेश्वर शास्त्रीला खालीवरी बोलला. रामेश्वर शास्त्री म्हणजे ओरिजिनल शास्त्री होते. हो, आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणेकर. आता ते सध्या हयात आहेत. ते 2 गेले. पहिले काशी विद्यापीठाचे 100ला 100 मार्कानं पास झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र, पहिल्यांदा महाराष्ट्रात शास्त्री पदवी देणारे विद्यापीठातून. म्हणजे अधिकारी आता भरपूर शास्त्री आहेत, आता काही चिंता नाही. मला एक जणांना शास्त्री पदवी लावली होती. मी म्हणलं, अरे मला काय कळत नाही, हरिपाठ दिवस होईल आणि मला कशाला होत नाही. मला माझा पण येरी सांगायला लागलो, पण मला कशाला शास्त्री पदवी. मी काय म्हणलं, शास्त्री नाही, ती पुसून टाकी जाय ना, काही टाकते. एक जणांना विनोदाचार्य. आता सगळ्यात आचार्य असते, विनोदात आचार्य कुठे पाहिला. विनोदात आचार्य पदवीत नाही ना. हे अपमान आहे बरं का महाराजाचा, संप्रदायाचा अपमान आहे. पदव्या वेगळ्या टाका, तुम्ही वेगळ्या टाका. टाकतील लोक काय, आता पाकिट देते त्याच्यामुळे काही म्हणता येत नसतं. अवघड असतं. काही गोष्टी लय अवघड. बिमार सासू पडली, डॉक्टर जावाई हो ना, गपचूपच बसत. असं मोठं अवघड कुठं असते. बीबीजी शब्द वापरला. विद्वान लोक किती हुशार बघा. माताजी म्हणले नाही बरं, उपासक कबराची. म्हणून स्वामी रामांच्या मुखारिंदातून साहेब शब्द पडला. पर साहेब बीबीजी प्रणाम नाही केला. बीबीजी बाई माग पाहतच नव्हती. बाईनं माग न पाहता बोलिये श्रीराम. गामी चालता शंकराचार्याच्या. बापरे, पाहिलं नाही काय नाही, स्वामी श्रीराम म्हणते. काय काम आहे श्रीराम. ती हिंदीत बोलत होती, मी मराठीत बोलतो. कशा लोक फुकट कळण शेली वळवळ. जिला धीड कवऱ्या नीट लावता येत नाहीत का, तिने धीडे करायचे नाही. पिठाचा नाश होत असतो. अण्णा जिला पिठल्यातले गोळे फुटणत ना, ती म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं बाई तू दुधाचा खराब करशील, तुला पिठल्यातले गोळे फुटणत, कशाला बासुंदीच्या नादी लागाय. मला मराठी तिने कशाला आगावपणा. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांडली, काही गरज आहे का. ऐकायला मराठी कळणारी लोक आहेत, मला मराठी येते. पाहिलं लय नाद असते. लोकांत बसल्या 1-2 इंग्रजी शब्द आणतो. आमचा मित्र मुंबईला नोकरीला होता, 72,000 पगार. त्याला 71,000ची महिन्याला पेटी. ते 1,000 रुपये मला वाटते खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून पेता येत नाही, नाहीतर त्यानं ते पण ठुले नसते. मला गावाकडे आला दिवाळीला, म्हणला गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हिनिंग. मी म्हणलं मसुबाच्या डोहर तो अन्म्या वान्यरावानी वाकून संगच पाणी पिलेले. पिपळाच्या मळ्यातली ज्यावारी आपण दोघांनी एकाच रानातली खाल्लेली आहे. आणि तू काल परवा 72,000 पगार. तू यासारखे मी 100-200 अवतार झुपितो. तू धोत्रावर येड्यावानी करायला होय, धोत्रावर. आणि तू पॅन्ट शर्ट घातला म्हणजे लय शहाणा आहे का. धोत्रावाल्याला येड्यात काढतो का. त्याला बाजूला घेतलं, मारुतीच्या बाजूला घेतलं आणि सांगितलं, नालाय का या धोत्राला येड्यावानी काढ नको. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतात नोटच चलत नाही. हो ना, तेव्हापासून त्याची हवा गेली बघा. हो, असा येडपट महामित्र बी नाही, इतकं नालायक आमच्या गावात बी नाही. फक्त तुम्हाला रागीन म्हणून आमच्यावर घेतलंय, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा.
बोलिये श्रीराम. रामांनी विचार केला, काय करावं बाबा आता. हिच्या डोक्यावर सूर्यानं सावली धरली, न पाहता मला राम म्हणली, पण मी नाही पाया पडणार. मोठी माणसं मानित नाही. रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायला नाना आधी तपासलं, त्रास नाही दिला, तपासलं की मी संस्कृत मधला पंडित आहे आणि तुकोबारायने प्राकृत मध्ये अभंग केले. पण हे कस काय लोक डोक्यावर घेऊन नाचायले. ज्या वेळेला तुकोबारायचा अधिकार कळाला त्याच रामेश्वर शास्त्रीने आरती दिली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी भक्ती ज्ञान वैराग्य आगळा, भक्ती ज्ञान वैराग्य आगळा, ऐसा नाही ऐसा नाही डोळा देखल्या. काय ताकद असं. एकेकाळी थोडासा तपासण्यासाठी विरोध करणारा विपर साहेब एक त्या काळातला शास्त्री, 400 वर्षापूर्वीचा, त्या शास्त्रीनं त्या व्यक्तीची आरती लिहिली आणि शेवटचं कडवं लिहित असताना नाना शाही संपली. वैजनाथ बुवा शाही संपली. दुःख वाटलं, असा देखला नाही आणि ह्या आरतीचं कडवं लिहिताना शाही संपते. टाक होता अण्णा पूर्वीच्या काळात, पेनी नव्हत्या. नंतर त्या दुसऱ्या पेन आल्या, त्याला आपण पत्तीची पेन म्हणत, शाहीची. मग आता पेनी खूप आल्या, शाह्या कुंटाला ना आल्या. तर तुमच्या लहानपणी एकच शाई होती काळ्या रंगाची. मला वाटतं आजही कायद्यामध्ये काळीच शाई वापरतेत ना रजिस्ट्रीमध्ये. तिथं नाही दुसऱ्याला बसू देत कोणाला. इकडं बाकीच्या शाया घेतल्या बोखंडीवर, कोणी आपोआपले रंग वाटून घेतले, तिथं नाही. मी कधी मध्ये जात असतो, कोणी साक्षीदार फुलतच तर तिथं ती शाया असती, पोसा म्हणते असं. तर शाही संपली तर टाक मांडीत ऋतीला आणि मांडीतलं रक्त काढलं आणि लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे आणि शेवटचं कडवं तुकिता तुलनेसी.
नाना मनवो निरामेश्वरे मस्त कडे मोठी माणसं तपासतात. मला सांगायचंय स्वामीराम पाय नाही पडले पण पुढे ऐका. बाईच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो ती आरती बाई अधिकारी प्रमाणे न पाहता विपर साहेब नाम सांगितलं त्या आरती बाई त्रिकालदर्शी आहे प्रमाण 2. पण बाई थडग्याची उपासक आहे. मी वैष्णव संप्रदायाचा आहे, मी वारकरी आहे, मी नामधारक आहे आणि नामधारकाची बरोबरी ब्रह्मवेत्ता करत नाही. आईशी ब्रह्मवेत्ती अपरंपार. आपण परवाला मंत्री साहेबाच्या कार्यक्रमात वापरलं होतं. अपरंपार ब्रह्मवेत्ते असतील पण नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. इतकी वारकऱ्याची पावर मोठी, फार मोठी पावर. ते अधिकारी मोक्षाचे. ज्या बाईच्या हाताने देव उष्ट खात होता, उष्ट खात होता, उष्ट उष्ट, ती बाई म्हणली वारकरी आहे ना मग कोण्या जातीचा असू द्या, होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास वैष्णवचा मार धन्य त्याची माता किंवा कानो पात्रा खोद पिंगारे तो दादू भजनिया भेदू हरीचे पाय. याच्यातला एक किलिंग होता अण्णा, नपुसक होता पण भक्ती संप्रदायात शिखर गाठलं. सकाळच्या काकड्यात विपर साहेब त्याचं नाव घातलं. चंद्र सूर्य तोपर्यंत इतकी नामधारकाची पावर मोठी. म्हणून आमच्या 3 लोकांना तंबाखू खात जाऊ नये. पक्वद्या गायक कीर्तनकार बिडी वढवणी, सिगरेट वढवणी, गुटखा खाऊनी, हो पानपट्टीवर जाऊनी, पान खात जावा पण पुरणपोळी खाल्ल्यावर घरी मागून घेत जावा. पानपट्टीवर जाऊन पान खाशीन तर येम तुला जसं पान रंगते का इतकं सगळं तुझ्या भोकाडातून रक्त काढीन. शब्द जर कडक वाटला ना, पुरावा सांगू का त्याला? सांगू पुरावा. अखाद्य भक्षंती भयो नामने तिलकंच भय व्याप्ता ती जायो दक्षिणाधिपतयम अवस्थाम गुद्वारेन भय स्थितेषु. कळलं का गुद्वार म्हणजे कोणतं द्वार? घरानम मे वचम सदा श्रवणेंद्रियस्तो त्यारगणाम आननम पुटेषु भयस्तो दक्षिणायन्ति जायते आंबुं भवस्थितेष्याम लघुशंकां प्रणिपातेषि. आता बया पुढे म्हणून जर लाचतो ना, वय 42 आहे ना, 65 झाल्यावर तो कोणाच्याच बापाला भेटणार नाही. पण अण्णा आताशी 25% केस पिकले, तुमचे इतके पिकले मग भीती वाटत नाही. काय होतंय आता माय मावले असतात, आपलं वय कमी असतं. एखादा म्हणतो इतकं कडक कशानीच का आणि सुमळ्या मेनाईन लिहिलं ते पहावे पुराणी विचार. सांप्रदायिक मान्यता नाही व्यसनी लोकांना. कारण डीआयजीची पत्नी गिरगावकराच्या पाया पडते. याचा अर्थ गिरगावकर मोठा नाही, एरवी तरी पुष्य कोण आणि पावे देवासाठी देवासाठी आपण त्याचं भजन करतोय म्हणून गिरगावकराला किंमत आहे. हा, तुझ्या बुद्धिवादाला किंमत नाही. तू चांगलं वागतो, देवाचं भजन करतो, याच्या करता डीआयजीची पत्नी तुझ्या पाया पडते. तू जरा आचरणात राह बाळ्या, नाही तर लई म्हणी विठाला विठाला विठाला. दोन गोष्टीला बाई अधिकारी सावली धरली, नाव सांगते, दुसरा आवाज दिला बीबीजी. बाईनं सांगितलं राम काम काय ते पटकन सांगा. काही नाही म्हणले बीबीजी, या प्रांतात 27 दिवसापासून आवर्षणे पाण्याचा थेंब नाही, पाणी पाहिजे.
स्वामी रामांच्या लक्षात आलं, पाणी दिलं की हिच्या पाय पडतो. मोठी माणसं तपासल्याशिवाय मानित नाही. तुमच्या ऑफिस मध्ये अपॉइंटमेंट घेऊन बऱ्यापैकी लोक कागद घेऊन येतात. तुम्ही का सगळ्याच कागदावर सह्या करतात का? लय कागद भंगिरीचे बी असतील, सारे चुकत कागद 75% 25% चांगले असतील. मग हे तपासावंच लागतं ना तुम्हाला. कोणावर बी कशा सह्या करतात? स्वामी राम आहेत ते. बाईनं मांडी खालचा उतरेश्वर बापू चिमटा काढला गोविंदवा आणि स्वामी रामांच्या हातात त्याला, तुला ज्या दिशेला पाऊस पाहिजे तिकडे वाजव. स्वामी राम का गिरगावचा बाळू थोडाच होता. मला जर चिमटा भेटला असतात मी आमच्या सोयाबीन मध्ये वाजला नाही. एवढे हसू नका कडे, आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली आणि तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते का? तुम्ही बी तुमच्याच रानात वाजीला असताना दुसऱ्याची वेळ ही पेटल्यावर लय शेका वाटते. चिमटा घेतला आणि स्वामी रामांनी विचार केला, परिसराचं कल्याण करायची वेळ आली. कल्याण विच्छिती तया करून संत पण बर का, संत सुद्धा दुसऱ्याचं कल्याण इच्छितात. स्वामी रामांनी हातात चिमटा घेतला. शंका बरं एका गोष्टीची, आपण घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, या वेळेला बोल फिरतात. पण तात्विक लोकांचं असं म्हणणं आहे, घालीन लोटांगण म्हणजे गोल फिरणं नाही, लोटांगण घालणं. आणि गोल फिरण्यासाठी यानी तानींच कानींचे हा एक श्लोक आहे. असं म्हणून गोल फिरत असते अंगाच्या भोवताल. पण आपल्याकडे जे वळण पडलं, घालीन लोटांगण वंदीन टाकलाच उलटा गेला. शास्त्राचा सिद्धांत. आरती सुद्धा कशी करावा सततच सोयीशी फिरत नसतात. अपरन्न भयो निरांजनो आतो यज्जायते न तत्रेषु पुनितः सर्वान यजायं पुनितः सर्वान संगयो. आरती करण्याच्या पद्धती तुझा सांगितलं. काय आकलीचे कांदेत नाही. एक जणाला विचारलं, पाणी काऊन फिरते? तुम्हाला मुंग्या आत येऊनी म्हणून. आणि मग पाण्यानं मुंग्या थांबतच नाही ना, खडू फिरव ना, नाही तर रोगरची धार टाक, एंडोसल्फान टाक. पाणी मुंग्यासाठी नसतं, पात्र सिंचन असते त्याच्यासाठी. शास्त्रायन पाठीमाग काय घंटा कशामुळे वाजवायचा? म्हणजे मी आलो म्हणून देवाला कळाव. ते झोपत वगैरे सुमल्या, ते ज्याच्यासाठी झोपला त्याला भेटीला टेकावं लागत असते. झोपण घंटा एक नाद आहे आणि तो नाद अंत करणारा नादळला की माणसाची बुद्धी एकाग्र होती आणि एकाग्र बुद्धीनं जगाच्या मालकात. नादानादात फरक आहे. अँब्युलन्सची गाडीचा आवाज आल्यावर आनंद वाटतो कसा आहे? नाही, कस तरी वाटते. कोण असेल रे? तरुण असेल का, म्हातारा असेल का, डिलिव्हरीचं पेशंट असेल का, असं मन चलबिचल. डिपार्टमेंटच्या गाडीचा आवाज आला, कोणाला धरायला चालू. फरक आहे, फरक. पकवादाचा आवाज आला, ढोलकीचा आवाज आल्या. 527 एकर जमीन विकली आमच्या पाहुण्याने. हो, त्याला याचा नाद लय आवडत होता. घुंगराचा नाद लय गोड असतो म्हणून. आपण काय ऐकलं नाही, पण त्यानं तितकी जमीन विकली म्हणून लक्षात आलं की त्याचा कितीच गोड असला. 250 मशाली होत्या एका माणसाला. 250 मशाल आणि 2.25-2.5 किलोची एक एक मशाल सोन्याची. आणि गावरान तुपात जळत होती. आखरीच्या टायमाला कांदा आणि भाकर भेटली नाही. नुसत्या घुंगराच्या नादातच गेल्या तितक्या. मधुर स्वराच्या नका पडू भरी. क्या बात आहे. हा, जाता यमपुरी भोगावया. हा, हे सात्विक स्वरात पडा.
सदाचारी स्वरात पडा. मग तो रस म्हणजे ढोलकीचाच असेल का? काही काही भागवतकार सुद्धा भागवतात ढोलक्या वाजवायला देतो. यायला कोण्या नरकात टाकावं यमाला पण कळायचं नाही, नाही का? तयार होणार आहे आता. पुन्हा पुन्हा वेगळा नरक. विठाला नाही, पण यायचं भागवत ठेवणाऱ्याला बी कोण्या नरकात त्याचा पण वेगळा असेल ना. आणि ऐकणाऱ्याच्या तर घरालाच कुपाती लागणार. दोघाशी पतन सारखेची. काय होते माहितीये का? गिरगावकराला लोक मानतील म्हणून त्यानं काही बी बोलायचं नाही. तुमच्या सारख्या समर्थ सात्विक श्रोत्यांचा वेळ मातीत घालणं, त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. आणि ज्याचे पूर्वज नरकाला जातात ते आशीर्वाद काय देत असतील? म्हणून आधारा वाचून काही बोलशी काय सांगशी काय? हो, आधाराशी बोलायचं नाही. शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही ऋण मानावे. हे म्हणे तरी हे घ्यावे विषतेने. वा वा वा. पाऊस पाहिजे बाई, गेला चिमटा. चिमटा दिल्याबरोबर साहेब गोल प्रदक्षिणा केली स्वामी रामाने. सगळ्या दिशेला पाऊस पडला. तास पाऊस. आग्राशी प्रसन्न झालं. स्वामी रामांनी चिमटा कपाळाला लावला. चिमटा कपाळाला लावला. बाई वापस फिरली नाना, आणि बाईनं स्वामी रामांच्या चरणावर लोटांगण घातलं. लांबून कळत नाही लोटांगण घातलं. लांबून घातलं लोटांगण. दृष्टांत सांग. स्वामी रामांनी 2 प्रत्यय पाहिला, नमस्कार केला नव्हता. सावली सूर्याची नाव सांगते, नाही नमस्कार केला. पण चिमटा सिद्ध केलेला चिमटा होता अण्णा. वाजिल्याबरोबर पाऊस पडला. बाई अधिकारी, हिच्या हातात निसर्ग आहे. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हावाल. अहो, या लोकांचे शब्द वाया जात नव्हते. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे ना, पोराचे कपडे घातलेल्या पोरीच्या पाठीवर थाप टाकली. स्त्रियेचा तो केला मात्रे देहपालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. अहो, बाळा म्हणून थाप टाकली. काय ताकद आहे निसर्गाची शब्द बदलायची. बाळा म्हणल्याबरोबरच मुलगा झाला. नाही तर जीव द्यायला गेलेली पोरगी होती. जैतपाल राजाची कन्या. ब्राह्मण जीव द्यायला, दाई जीव द्यायला, राणी जीव द्यायला, आणि पोरगी चौघाचा प्राण ज्ञानोबा राहिली. बाळा शब्दात वाचिला. कितकी ताकद. अहो, मेलेला सच्चिदानंदा बा गोविंदा कानी जलासी हो जागा ऐकून वाणी महात्मा विठ्ठला पतिव्रतेचा मनोरथ पुरला. मेलेल्या सच्चिदानंद बाबा यांचं खरं नाव होतं बाबाजी थावरे. कानात सांगितलं, अरे सच्चिदानंद उठला. त्या व्यक्तीनं ज्ञानेश्वरी दिली. मोठ्या लोकांच्या वाणीत ताकद. ते वादच चांगले होते ना, याच्याकरता त्यांच्याकडे ती प्रचंड शक्ती होती. स्वामी रामांनी चिमट्याला नमस्कार केला. तिने परत फिरली आणि लोटांगण घातलं. विचारलं, माझं दर्शन तुम्ही का घेता? तिनं सांगितलं, राम हा मी सिद्ध केलेला चिमटा आहे. निसर्ग याच्यात आहे. मी ज्या कामासाठी वाजीला, पावसासाठी वाजीला पाऊस पडतोय, वाऱ्यासाठी वाजीला वारा सुटतो, धरणीकंपासाठी वाचीला धरणीकंप होतोय, याच्यात ताकद आहे. पण हा चिमटा कोणाच्याही हातात दिल्यावर काम करीत नाही. हा जर गिरगावच्या बाळ्याच्या हातात दिला तर यानं वारं सुटत नाही, पाऊस पडत नाही, जमीन फाटत नाही. पण हा चिमटा तुमच्या हातात आल्याच्या नंतर पाऊस पडला, त्या अर्थी सिद्ध चिमटा वाजवायची पात्रता तुमच्यात आहे. म्हणून मी तुमचं दर्शन घेते. दृष्टांत संपला. पहिली आनंदबाई मा भगवती, जिला शंकराचार्य नमस्कार करतात. किती मोठी काय चल. शंकराचार्य इत्याधिकारी एका आग्र्यातल्या भिकाऱ्याला नमस्कार करतात.
की ज्याला सूर्याचं शिनत्व सांगता येते, तेजस्व सांगता येते, किती अधिकारी भिकारी. आणि जिच्या अंगावर सूर्य सावली धरतो, सिद्ध चिमट्यानं पाऊस पडतो, ती बाई किती अधिकारी असेल. पण हे चारही सुद्धा आश्रमात ठेवले नाही, आश्रमाच्या बाहेर पेटवले किंवा दफन केले. याचाच अर्थ पहिल्या कडव्यात म्हणतात. दीड वाजला नाना. हो, अमूल्य वेळ खर्च करून कीर्तन परंपरेतल्या साधनेचा सन्मान, आदर मोठ्या भावयुक्त अंतकरणाने श्रोत्यांनी केला. तुम्ही ठरलेल्या वेळापेक्षा अर्धा तास शिल्लक बसले, त्याबद्दल तुम्हाला प्रणाम. शरीरा झाला प्रेतरूप, शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. नाना, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. पण विपर साहेब प्रभास क्षत्रावर अंगठ्याला बाण लागला. द्वारका नावाची नगरी आहे आणि प्रभास क्षत्रावर जगाच्या मालकाचा देह समर्पित करावा लागला. तुमची आमची काय कथा आहे? प्रभास क्षत्रावर जावं लागलं. काही द्वारकेत थांबतात. अण्णा विनोद म्हणून नाही, अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण रामायणात आहे.
रावण त्याच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती. हिची उंची 11.5 फूट होती आणि रुंदी 4.5 फूट होती. एक भिंत सांगतोय मी, काय तिथला सरपंच नको, पण अभ्यास करून सांगतोय. सगळी सोन्याची. 2 फुटाचा कोपरा जर काढला तर तालुक्यातल्या बायाला नेकलेस होणार नाही का? आणि मग तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नेकलेस केल्यावर तिचा नवरा किती जरी गदळ असला तर ती मुंडकं दाबून म्हणून यायचं बटन दाब. असं होईल का नाही? खोटं बोलतो का नाही? पण नाना त्या श्रीमंताला समुद्राच्या तीरावर फुकावं लागलं. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. अख्खं गाव सोन्याचं एका व्यक्तीला. ते रावण सोडून द्या आता. अख्खं गाव सोन्याचं. 52 अरबूज क्विंटल सोनं उरलं नाना. विद्येची नाही, कलेची देवता, कलेची देवता विश्वकर्मा महाराज. आणि या विश्वकर्मा महाराजांनी गाव बांधलं सुदामपुरी. 52 अरबूज क्विंटल सोनं उरलं होतं. देवाला हे सोनं सासरवाडीतून आलतं. सत्यभामा नावाची पत्नी देवाची, सत्रजिताची कन्या. तिचे वडील सूर्याचे उपासक होते. मणी दिला सूर्यानं आणि तो मणी सगळे संपल्याच्या नंतर जावयाकडे गेला. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. मी नाही सांगत, पुराण सांगते. 8 भार सोनं देत होता. वैकुंठवासी माधव महाराज मगर याचं गणित सांगतात. 22 क्विंटल सोनं देणारा म्हणे. बऱ्याच ठिकाणी अन्न सत्र केलं तर सासरवाडीतलं धन होतं ते तसं पचत नाही. कापूनच खाल्ल्यावर ते जर वाटावं लागते. तेव्हा हाऊस भरून फुला, त्याच्यातलं पाणी नाही उडालं की शेवाळ येतं बघा. त्याच्यामुळे ते जर सांडावं लागते ना. नाही सांडल्यावर दुसरे होते ठोकर तोंडाचे बारीक शेपटीचे किडे. त्याला काय म्हणते? चाटू. विठाला विठाला. मग 52 अरबूज क्विंटलाचा मसनवाटा केला. साहेब गावात कसा करता येईल मसनवाटा? गावात कसा करता येईल मसनवाटा? कुठं केला? समुद्राच्या तीरावर. म्हणजे गावही सोन्याचं, मसनवाटाही सोन्याचा, पण मसनवाटा बाहेर. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. कुबेर अलका नगरीत राहत होते. कुबेरा इतका श्रीमंत देव पण नाही, कारण देवानं कुबेराकडून उष्ण घेतले. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे. या कुबेर इतका श्रीमंत, काय मोठा असेल. कुबेराची पूजा कधी असती माहितीये का? उद्याच्या अमावस्याला. आपल्याला फक्त इतकंच कळतंय, आम्ही लक्ष्मी पूजन करतो. सुमळ्या त्या लक्ष्मी पूजनाला धन लक्ष्मी कुबेर पूजन म्हणत असतात. ओके नाही? दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही परमार्थायला. गुण तरी येतो का? शिकत आहेत का माणसं आपलं? बाकीच्या अंगाला चिटकून घ्यायची लय सवय लागली. व्हॅलेंटाईन डे झालेल्या कट्ट्याला माहिती. नाव बरोबर आलं मला म्हणतात ते. असं ते मलाही ऐकून ऐकून इंग्रजी आली. गण 7वी शिकेले पण फिरायला न शिकलेले लोक होत त्या अनुभवाने. सगळे दिवस माहीत भंगाऱ्याचे, आपले दिवस माहीत असले पाहिजे. तेव्हा आपलं जतन. एका बाईला 80 एकर जमीन जोगवा मागू लागली. म्हणून बाई 80 एकर जमीन आहे, अर्धा किलो सोनं गळ्यात, जोगवा कोण मागायली? काय नाही म्हणले, आमच्या पप्प्याच्या बापानं दुसऱ्याच पेरलं आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळून गेली. मग असा भंगिऱ्या नवरा असल्यावर 200 एकर जमीन असली तरी बायकोला विकत मागावं लागेल ना. याचा अर्थ काय? घरचं पेरलं नाही. आपलं जतन करा. आपल्याला पाश्चिमात्य जतन करायची सवय लागली म्हणून आपलं झाकायला लागलं. आपलं जतन करणं महत्वाचा विषय. अभिमान. वाह, करीना आपुले जतन का? आपलं जतन. आपल्या शब्दात दिले ताकद देऊ. माय म्हणा माईला, आजीला माय म्हणा, काय ताकद माय शब्दात. 1000